बारामतीमधून एक खळबळजनक घटना सध्या समोर येते। येथील एका 20 वर्षीय तरुणीसोबत जे काही भयंकर घडले ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। या 20 वर्षीय तरुणीनं एके दिवशी पाणीपुरी खाल्ली असता तिला अचानक नाका तोंडातून आणि पोटातून जो काही धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय आणि त्यानं संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त होताना दिसून येते। या 20 वर्षीय तरुणीसोबत जे काही भयंकर घडले ते ऐकून तुमच्याही पायाखालची जमीनच सरकेल। तरुणीसोबत नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। किरण राजेंद्र देशमुख, वय वर्ष 20 असं या तरुणीचं नाव असून 3 आठवड्यापूर्वी किरण पुण्यातील सिंहगड परिसरात राहत असताना तिला त्रास जाणवू लागला। पाणीपुरी खाल्ल्यानंतर तिला जुलाब व अशक्तपणा जाणवू लागल्यानं तिला बारामती इथं आणण्यात आलं। सुरुवातीला तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र लक्षणं गंभीर होत गेल्यानं डॉक्टरांनी तिला पुण्यातील खाजगी रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला। पुढील तपासणीनंतर तिला GBS असल्याचं निदान झालं। 3 आठवड्यांपासून सुरू असलेल्या उपचारांना यश न मिळाल्यानं तिचा मृत्यू झाला। किरणचे वडील रिक्षा चालक असून त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिच्यावर पुण्यातील नवले हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्याची व्यवस्था केली होती। मात्र सर्व प्रयत्नांना अपयश येत किरणनं अखेरचा श्वास घेतला। पुणे परिसरात या आजाराचे रुग्ण वाढत असल्यानं नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय।